महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बरवा माधव Oh,
कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला काहीतरी जन्म केला वाया नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला काहीतरी जन्म केला वाया नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया तरी बरोबरी दुरावती दुरी कैला बरोबरी दुरावती दुरी बरोबरी दुरावती दुरी कैला बरोबरी दुरावती दुरी समाजिये पुरी वाहवती हरगे पुरी वहावसी हरगे पुरी वहावसी पाहिल लगे एक भावची कारण पाहिल लगे भावची कारण लगे एक भावची कारण पाहिल लगे भावची कारण तुकमणे आण विठोबाची तुका भय आन विठोबाची तुका भय आन विठोबाची हरिका भय दुरावती दुरी हरिका भय दुरावती दुरी हरिका भय दुरावती दुरी हरिका भय दुरावती दुरी राजे पुरवासी हरिये पुरवासी भगतिये पुरवासी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सतोम वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकाळमधी प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवधारी दोरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जयाच्या संगतीने विराग झाला जयाच्या संगतीने विराग झाला जयाच्या संगतीने विराग झाला जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला विष्णु गोसावी गुरु पादुकेला विष्णु गोसावी गुरु पादुकेला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला साक्षात परमात्मा मज भेटविला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आज कोणतंही कार्य जे आहे कारणाशिवाय घडत नाही. कारण काय आहे? आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये पांडुरंगाच्या चरणी लीन झालेल्या आमच्या वैकुंठवासी हरिभक्त परायण बारकाई मल्हार केणे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या प्रित्यर्थ बारकाई जिवंत असताना 2-3 वर्ष आधी त्या म्हणायच्या, माझ्यावरती डबल मलेरियाचा आघात आला, माझ्यावरती इंजिनच्या खाली जाण्याचा आघात आला, 24,000 टनेचं या देहाला फटके बसलेले आहे. कोणी काही पण बोलतो, जसं जिभेला येईल तसं बोलतो. आणि तरी सुद्धा देह माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या पांडुरंगांनी नवे तर माझ्या पूर्ण मालिकेच्या अखंड परंपरेने या देहावरती पूर्ण कृपा आहे. आता आजपर्यंत आहे का उद्यापर्यंत हे काही सांगता येत नाही. कोण दिन येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. पण श्रीपाद बाबांनी दादांना सांगितलेलं आहे, तुमच्यापर्यंत हा निरोप आलेला आहे ना, देवाकडून आलेला निरोप संतांपर्यंत देवाने पोहोचवला. आणि देवाने काय सांगितलं की तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवलाय मजपर्यंत येण्याचा. मग तुम्ही सुद्धा हा निरोप समाजापुढे पोचवायचा. आणि तेच कार्य चालू आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुख रूप. बोलाचा भाग आणि बोलाच्या कड्या नाहीये, सुखरूप मार्ग आहे. आनंद संप्रदायाच्या कुठल्याही नवे तर आपल्या वारकऱ्याच्या कुठल्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला टवटवी दिसेल, पांडुरंगाची रौनकच दिसेल. सदा सर्व काळ चेहरा प्रफुल्लित असलेला दिसेल. कारण का तर त्याने भगवंताची शरणागती पत्करलेली आहे. आणि त्या भगवंताची शरणागती पत्करल्यामुळे संतांची, गुरुदेवाची आणि देवाची रौनक या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या दिसून येते. तर ताईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाला. पण ताईंनी जाताना देवाला दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण करून घेतलं. त्यांनी श्रीपाद बाबांची शरणागती पत्करली. अनादी काळचं जे नाम आहे, आधी त्या वारकरीच होत्या, माळकरीच होत्या, पण त्यांच्याकडे नाम नव्हतं. पण ज्या वेळेला ती मला दादा म्हणायची, बरं का, माझा विषय राहिला पुन्हा मागे येतो. त्याच्यानंतर कोरोनाचा आघात आला. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा करणं ठेवो, माझी मिसेस, मी आणि माझा मुलगा त्याच्यामध्ये परत पाठवलं देवाने. कार्य करायचंय तुम्हाला, जा. चांगले श्रीमंत लोक, अब्जोपती लोक गेले तर परत आले नाही. त्यांचं मुखदर्शन देखील मुलांना किंवा त्यांच्या कुटुंबाला झालं नाही. पण आम्हाला नेलं आणि परत तेच घेऊन आले. जे घेऊन गेले तो काळ घेऊन गेला, तो काळच घेऊन आला. अरे बाबा, तुम्हाला परत पाठवलंय, सुटका झाली, तुमची मुक्तता झाली. आणि त्या ताई, एवढं मला उदाहरण सांगण्याचं कारण काय आहे, ती रेशमाला धीर द्यायची. प्रत्येक वेळेला मी ऍडमिट व्हायचो तर माझ्या मुली रडायच्या. मुलींना आधार वडिलांचा असतो, आई वडिलांचा असतो. ज्यांना मुलगी नाहीये, माफ करा, त्या घरामध्ये पण मुलगी नाहीये, सावरण बाबांना, मल्हार दादांना, त्यांना मुलीचं महत्व कळणार नाही. माफ करा, मुलीचं महत्व कोणाला कळेल? ज्याला मुलगी झाली त्याला कळेल. हे रडायला लागल्या त्यावेळेला ही माझी बहीण बारको आई मुलीची समजूत घालायची. तुझ्या बाबांनी चांगलं कार्य करतोय,
आज 30-32 वर्ष झाली पैसे कोणाकडनं कार्यक्रमाचे घेत नाही. हे उदाहरण माझ्या मुलीकडे मागायचं. देव तुझ्या वडिलांना अजून नेणार नाही, त्यांना कार्य करायचंय. तुम्ही चिंता करू नका, ते गेलेले परत येतील. त्यांचा शब्द खरा करून दाखवला. हा खरा करून दाखवला तर त्याला पुरावा देत आहेत कोण? भक्ताचा शब्द खरा कोणाला करून दाखवावा लागतो? ज्यांची उद्या पंढरपूर यात्रा येणार त्यांना. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. तू करुणा करे, दयाळू आहे, कृपाळू आहे, उदार आहे. आणि आपण लेकरं कोणाची? त्याचीच आहोत. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मनोशस्त्रानी इंद्रियांनी प्रकृतीस त्यांनी करिष्यती. जो भक्ती भावाने भगवंताचं स्मरण करतो, भगवंताला त्याची लाज राखावीच लागते. का राखावी लागते? तर तो करुणा करे, दयाळू आहे, कृपाळू आहे. कोणावर कोणताही प्रसंग येऊ द्या, वारकरी असो नाही तर नसो. कारण आपल्या माऊलींनी प्रत्येकाकरता काय मागणं मागितलेलं आहे? जो जे वांछील तो ते लाहो, असं मागणं मागितलेलं आहे. त्यावेळेला भगवंताला मात्र भक्तावर संकट येतं, त्यावेळेला त्याला यावंच लागतं. कारण का? तो करुणाकर आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याच्या ठिकाणी जीवाच्या प्रती काय आहे? त्या दयेचं, करुणेचं काय वर्णन करून दिलेलं आहे? बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. आनंद नाम घ्या, आनंद नाम घ्या. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुत्तर नदीचा. तो करुणावंत आहे, बहु करुणावंत, अनंत नाम जा. असा तो करुणावंत आहे. विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गल्ली गल्लीमध्ये, घराघरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक जण या एकादशीला उपवास करतायत बरं का. प्रत्येक जण. तरी मी मोठी एकादशी समजतात. आणि या मोठ्या एकादशीला प्रत्येक मनुष्य उपवास करतो, देवाचं नामस्मरण करत असतो. पण देवाचं नामस्मरण कशा पद्धतीने करायचं? आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सर्व महाराष्ट्रामधून, दाही दिशेकडून भगवंताला भेटायला निघालेले आहे. सर्व भगवंताला भेटायला निघालेले आहे. मग आता तुम्ही विचार करा, भगवंत पंढरपुरामध्ये आहे, मग इथं नसेल का? आता या ठिकाणी नसेल का? यांनी प्रश्न विचारला. कोणी? नारद महर्षींनी देवाला. तू म्हणतो मी कुठे नाही, अशी जागाच नाही. मग नेमकं भेटायला कुठं यायचं? एक वेळ मी वैकुंठी नसे, वेळेक मी भानू बिंबी न दिसे. योगी यांच्या मानसे उमरडोनी जाये, तयापासी पारता
मी हरपलो दिवसवा जेथे नाम घोष बरवा करती माझा. जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. आणि म्हणून सगळ्या ज्या सुखाकार ज्या सुखाकारणे आता सुखावर आलं. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आता सुखाचा जर विचार केला तर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंग धर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. कोणाजवळ सुख आहे? देवाजवळ. मस्त एकदम पुरावा आला. आणि देव कुठे आहे? आपल्या जवळ. मग आता आपल्या जवळ देव आहे, मग तिकडे जायची काही गरज आहे का? पण भगवंताचाच आग्रह आहे. भगवंताचा आग्रह आहे बरं का, की भक्तांनी मला भेटायला कार्तिकेला तिकडे यायचं. हे आषाढीला पांडुरंगा सांगतो तुझा पांडुरंगा. सांगतो भुज पांडुरंगा. भुज म्हणजे हे गुह्य आहे बरं का. गुह्य प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. तुकाराम महाराज म्हणताय, या देवाकरता मी वनवन भटकलो. वनवन भटकलो. पण देव काय केलं? तुकाराम महाराजांना भेटला नाही. या जीवाकडे नम्र होऊन वात्सल्य पोटी बरं का, करुणेने आदरणीय भावाने या जीवाला संदेश देत आहे की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो म्हणजे नेमका कोणता देव? चाले हे शरीर कुणाची आसक्ते, कोण बोलवितो हरिबिन,
देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नका. ज्ञानदेव माने देवा अखंडित सेवा करा जाती, अखंडित सेवा करा जाती. ज्ञानदेव म्हणे बसा देवा अखंडित सेवा करा जाती, अखंडित सेवा करा जाती. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मदेवच अजून लोकांना माहिती नाही. ते आत्मदेव कोण घेऊन आले सांगा? साधू संत ते घेऊन आले. अनादी काळापासून आत्मदेवाची संतांनी सेवा केली. देवाच्या भक्तांनी, आपल्या महाराष्ट्रातील सर्व साधू संतांनी कोणाची भक्ती केली? आत्मदेवाची. आणि तीच भक्ती कोण घेऊन आले आपल्याकडे? श्रीपाद बाबा घेऊन आले. विश्वंभराचा अवतार अवतार, विश्वंभराचा अवतार अवतार, विश्वंभराचा अवतार अवतार, विश्वंभराचा अवतार. श्रीपाद रामदास विश्वात्मदेव गाविलेला, विश्वात्मदेव गाविलेला. रामदास विश्वात्मदेव गाविलेला, विश्वात्मदेव गाविलेला. स्वामी निवृत्ती दातार. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये कोण आले? बाबाजी सद्गुरू आले. बर का? शिवाचा अवतार बर का, बाबाजी सद्गुरू. आणि आपल्या भाग्यामध्ये पण शिवाचाच अवतार आले. विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद रामदास. असा अवतारी पुरुष आला पाहिजे आपल्या भाग्यामध्ये. कारण देवतेची संत, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. असा अवतारी पुरुष आपल्या भाग्यामध्ये जर आला तर लागलीच अनुभव येतो. कोणाचा? विठ्ठलाचा. विठ्ठलाची व्याख्या काय आहे? वि म्हणजे विश्वव्यापक, ठ म्हणजे ठाम या विश्वातील प्रत्येक जीवावरती लक्ष ठेवणारा. विठ्ठल ठाम, नित्य निरंतर. असा भाग्यात महात्मा आपल्या आला पाहिजे. आमच्या आला म्हणून तर एवढं परिवर्तन आहे. आमच्याकडे पाचवीच्या दिवशी तुळशी माळ घातली जाते. पाचवीच्या दिवशी अनुग्रह दिला जातो. तुळशी माळा गळा गोपी चंदन, गोपी चंदन, तुळशी माळे गळा गोपी चंदन, तुळशी माळे गळा गोपी चंदन, तुळशी माळा गळा गोपी चंदन, तुळशी माळा गळा गोपी चंदन, तुळशी माळे गळा गोपी चंदन, तुळशी माळे गळा गोपी चंदन.
मूळ मुद्द्यावर येऊया. तुळशी माळ गळा, गोपीचंदन किडा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांच्या हृदयामध्ये निरंतर या जिवाविषयी कळवळा असतो की बाबा जोपर्यंत तुळशी माळ धारण करत नाही तोपर्यंत विठ्ठल भेटणे शक्य नाही. जरी तुळशी माळ घातली आणि विठ्ठल नाही भेटला तर इथून तिथून चुकच बरं का भर. माझ्या बहिणीला मी स्वतः सांगितलं, माझी मुलगी नामधारक आहे, माझे नातू काय त्यांचं नाव सोहम आणि हरिओम यांची येरझाड जी आहे ना जीवाच्या ठिकाणी लागलेली येरझाड अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. बायच्या जवळ मी विषय काढला, तुझ्या गळ्यामध्ये पण माळ आहे तुळशी माळ आणि माझ्या गळ्यामध्ये पण आहे, कारण येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळतळा. हे कार्य करताना निर्भयपणे तुम्ही केलं पाहिजे. समाजाला तुम्ही घाबरला तर तुमचं कार्य पुढे जाऊ शकत नाही आणि तुम्ही तुमचं कार्य पण सिद्धीत जाऊ शकत नाही. त्यांना विचारलं की तुम्ही आता एवढे वर्ष माळ घातले, हे सात्विक बाबाची लक्षणं त्यांच्या पुढे मी मांडली. माझाच विषय मी मांडत नाहीये. मुक्ताईला असा अनुभव आला. माझ्या मुक्ताईला ज्या वेळेला संतांनी अनुग्रह केला, सोपान काकांनी अनुग्रह केला बरं का मुक्ताईंना, आणि सोपान काकांनी सांगितलं ध्यानाला बसा. कोणाला? मुक्ताईंना. आणि मुक्ताई ध्यानाला बसल्या बरोबर लगेच तात्काळ अनुभव आला. अंतर्मुख झाले करी ते चिंतन, अंतर्मुख झाले करी ते चिंतन, अंतर्मुख झाले करी ते चिंतन, अंतर्मुख झाले करी ते चिंतन. तेने नयनी लोटला तेने महाबोध, नयनी लोटला तेने महाबोध. कामते जलीला कामते जलीला नयनी लोटला तेने महाबोध, नयनी लोटला तेने महाबोध. सुंदरिया करी तिरुदान, सुंदरिया करी तिरुदान. आला नारायण याच देवी, आला नारायण याच देवी. नयनी लोटला तेने महाबोध, नयनी लोटला तेने महाबोध. मुक्तामण यायचे झाली आवाजून, मुक्तामण यायचे झाली आवाजून. परमानंदेन वाट बसे, परमानंदेन वाट बसे. नयनी लोटला तेने महाबोध, नयनी लोटला तेने महाबोध. लक्ष द्यावती लक्षणं उमटली पाहिजेत. बायला हे गुह्य ज्ञान सांगितल्या बरोबर बाय तयार झाल्या आणि बायला अनुग्रह झाला. तिने जे आईच्या गर्भाशयामध्ये जे वचन दिलं होतं ते तिने पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर देवाला कसं साठवायचं, तिला भजन कोणतं मिळालं? श्वासाचं भजन मिळालं. ते जिभेने भजन करत नव्हती, नंतर माळ पण जपत नव्हती बरं का. तिला श्वासाचं भजन मिळाल्याच्या नंतर श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, नाहीतरी वाया
जाईल जन्म जन्म वाया जाईल. तुकाराम महाराजांचा पण हाच अनुभव आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप म्हणून या जनाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो तुम्हा निरोप देत आहे. हजारे विठ्ठल सांगतो तुम्हा सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सरिता भरवरी सरिता भरवरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सरिता भरवरी वैसी दूरी सरिता भरवरी वैसी दूरी. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगताय सांगतो तुम्हासी. तुकाराम महाराजांना या जनता जनार्दनाने प्रश्न नाही केलेला, कारण प्रश्न न करता सांगताय बुडते हे जन न देखवे डोळा येतच कळवळा म्हणून या. आणि म्हणून आता आमच्या दादांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे, कारण हरिविन जन्म जरी हजारो माळा जरी घातल्या तुळशीच्या पण हरीची जर प्राप्ती नाही झाली तर ज्ञानेश्वर महाराज त्याला पुरावा देत आहेत. हरिविन जन्म नरकाची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. ही सहज एकदम सहज अवस्था आहे, तोंडाने बोलायचंच नाहीये. तोंडाने झोपला श्वासाला तो जातो या नरकाला तो जातो या नरकाला तो जातो या नरकाला तो श्वासाला तो जातो या नरकाला तो जातो या नरकाला तो जातो या नरकाला. जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला. काय जो मुकला श्वासाला, कारण आईच्या गर्भामध्ये श्वासानेच भजन त्याचं चालू होतं. काय आई पुन्हा आता मला या श्वासाकडे यावंच लागेल. आईच्या गर्भाशयामध्ये श्वासाने भजन चालू होतं. बाहेर आल्याच्या नंतर काय केलं, त्याचं पद्मनाभ सोडून टाकला आणि मग त्या श्वासाच्या भजनाला मुकला. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये कोण आले, बाबाजी सद्गुरू. आणि त्यांनी काय केलं, ते श्वासाचं भजन सोडून दिलं. म्हणजे पद्मनाभ जो सोडला होता ना तो पुन्हा जोडून दिला. आणि जोडून दिल्याच्या नंतर सात्विका भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो खरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी माऊन वाटे कुटी रडुनी राहे. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे का मिळवणी. एका जनार्दनी ऐसे सात्विक भाव उत्पन्न ती होता देव कृपा करी कयावर. अरे देवाला जर पाठमारा जर झाला तर ज्या भजनाबरोबर तुम्ही आलेला आहात त्या भजनाची महती सांगितलेली आहे माऊलींनी. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतुनी चराचर हरीची भजने संपूर्ण विश्वामध्ये भजन चालू आहे. अरे तुझं पण जर भजन चालू आहे. देख मनुष्य जात सगळं स्वभावताच भजन शिल पण झाले असे केवळ माझे ठाई.
ज्ञाने विनय नाचले. गुरु भाग्यात ज्ञानवंत आला पाहिजे. अज्ञानी गुरु आला तर मग नाही गोष्ट प्राप्त होणे इम्पॉसिबल आहे, असंभव आहे. गुरु भाग्यात कसा आला पाहिजे? भाग्यवंत आला पाहिजे की ज्याचा पद्मनाभ जोडलेला आहे तो, ज्याला जोडण्याची क्रिया माहित आहे तो. आजही इथे आहेत भाग्यवंत सगळे बरं का. जोडून घ्या तुम्ही दादा. तुम्ही आमच्या जाव्यांना पण सांगतोय, नम्रतेची विनंती आहे, तुळशी माळ टाकायची नाहीये. आपण आपले काय गुरु महाराज आहेत त्यांना पण विसरायचं नाही. फक्त नाम घ्या अनाधिकाळचं, जे संतांनी केलं ते, कारण त्याच्याकरताच हा नरदेह मिळालेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नाका आयुष्याचा, नाका आयुष्याचा, नाका आयुष्याचा. साधारण पायामध्ये दंडवत, तरी वेळ गेलेली नाहीये, अजून वेळ गेलेली नाहीये. कल करे तो आज, आज करे तो इसी वक्त. अरे निकल जाएगा वक्त तो करोगे कब. माझ्या बाईने यांना इथे चालले, वारीला चालले होते, पूर्ण डबा पण बनवला. आणि बाईला बोलवणं कोणाचं आलं? काळाचं आलं का विठ्ठलाचं आलं? विठ्ठलाचं. निर्वाणी गोविंद असे आहे पुढे, निर्वाणी गोविंद असे माझे पुढे. निर्वाणी गोविंद असे माझे पुढे, निर्वाणी गोविंद असे माझे पुढे. काहीच साकाडे पडोने, काहीच साकाडे पडोने. विषय तो ज्ञानचा झाला नारायण, विषय तो ज्ञानचा झाला नारायण. ज्याला देवाचा अनुभव आला ना, तुकाराम महाराजांना विमान आलं, मग आपल्याला येणार नाही का? तुम्ही त्याच विमानाने आलेला आहात. विमान म्हणजे कोणतं? नामस्मरण. विमानार्थ नामस्मरणाला त्याला लावायचं आहे तुम्हाला. काय? कारण ही सांडवणी भजन अवस्था, नाना साधनी प्रयास करता, माझ्या आत्मानुभव सुखाची वार्ता, न चढ्या हाता कल्पांती. बौद्ध सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, सुकृताचा पुण्याभ्यासाचा, सुकृताचा पुण्याभ्यासाचा, सुकृताचा पुण्याभ्यासाचा. दास सद्गुरूचा कोटी जाणे, दास सद्गुरूचा कोटी जाणे, दास सद्गुरूचा कोटी जाणे. बौद्ध सुकृताचा. सुकृत म्हणजे पुण्य बरं का, पूर्व सुकृताचा. आता अनंत जन्माची पुण्याई पाहिजे. अनंत जन्माचं हे नामस्मरणाचाच अभ्यास. कारण त्याचा पुरावा असा आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे रुची सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, उत्कृष्टांचा भाग उरला, शेष उरला तो देऊ. म्हणून दादा तुम्हाला सांगणे, हे बघा मान आता विभूती आल्या इकडं. आमचे दादा, आमचे हे काय अशोक महाराज गुरुवर्य, अशोक महाराज ते सुद्धा तुम्हाला अनुग्रह देऊ शकतात. ही एरझार चुकवा बाबांनो. पुन्हा पुन्हा तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. त्या जन्म नाही रे आहे ग, जन्म नाही रे आहे ग, जन्म नाही रे आहे ग, जन्म नाही रे आहे ग. तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, जन्म नाही
रे आदेवा जन्म नाही रे आदेवा नाही रे आदेवा जन्म नाही रे आदेवा. महाराज शपथच घेऊन सांगताय. माझी भाग म्हणजे मी शपथ घेऊन सांगतोय पुन्हा तुम्हाला हा नरदेह मिळणार नाही. नरदेह निदान लागल्या उत्तम सार उत्तम गती जे देवची हो म्हणती ते देवची होती. आणि उदाहरणार्थ तुम्ही मुळातच देव आहात. फक्त अनादी काळचं नाम घ्या. गुरु विनय ज्ञान कले गुरुशिवाय हे ज्ञान तुम्हाला हाती लागणार नाही. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति आणावे संसारा बजावे सर्वस्वेसी. गुरु असा भाग्यात आला पाहिजे देव लगे देवाची द्वारी आणि देणे मुक्तीचारी लगेच प्रगट झाला पाहिजे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म हा तो स्वयं परब्रह्म हा तो स्वयं परब्रह्म हा तो स्वयं परब्रह्म मूर्खने वर्म संत करण मूर्खने वर्म तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. तुका म्हणे सांगू किती यात भगवंताच्या मूर्ती प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तो दुबळा अर्चित श्री भक्ती. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. आता आपल्या देवाऱ्यामध्ये देव आहे. आमचे जावई एकदम उत्कृष्ट सांगताय त्या पांडुरंगाला मिठ्या जरी मारल्या आणि पांडुरंगाचाच जर अनुभव नाही आला तर नरकालाच जावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. किती मिठ्या मारा. गुरु असा भाग्यात आला पाहिजे. गुरु म्हणजे भजन, गुरु म्हणजे नाम आणि गुरु म्हणजे देव. जो हरी 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 गुरु चरणी ठेवीता भाव 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 गुरु चरणी ठेवीता भाव. गुरुचरणी ठेवीता भाव. भजनावर प्रेम करायचं. भाव कशावरती पाहिजे तुमचा? भजनावर, नामावर पाहिजे. नाहीतर ही गोष्ट जमणार नाही. गुरुचरणी ठेवीता भाव. आपे आप म्हणजे तुम्हाला कष्ट करायची गरज नाही. आपे आप म्हणजे चारी वाणी सुद्धा तिथे बाद होत आहे आणि अनिर्वाच्य वाणीचं भजन सुरू होतं आणि तिथून मग प्रगट व्हायला सुरुवात होते. विषय समजून घ्या दादा. कार्यक्रम लाख मोलाचा आहे. ही करमणूक नाहीये. लोक करतायत म्हणून करतायत असं नाहीये. तर
मरणी जे जया आठवे गुरुचरणी देवीचा भाव आपे आप भेटे देव म्हणून गुरुची बजावे आणि रूप ध्यानाचे आणावे. मरणी जे जया आठवे तो त्याची गती पावे म्हणून सदाच म्हणावे माते चित्वा. अरे अर्जुना तुला मधपर्यंत यायचंय ना तू मनी हे मीच करी. त्याच्या करता काय करावं लागेल धड धडोनी व्हायला नाही या भक्तीच्या वाटेला तरीच पावते अभंग निज धाम माझे. त्यासाठी काय करावं लागेल तू मनी हे मीच करी माझी ये वचनी प्रेम धरी. मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते आईचा मिया अतिला होती माझी या स्वरूपा पावती. हे अंतकरणीचे तुझपासी बोलीच असे. त्याच्या आधीची ओळ गेली. असो जाऊ द्या. तर तुला मधपर्यंत यायचं आहे ना ते बाबा बोलले आता माझे अनुसंधाने दे संकल्पने जाळणे निशक हो गया. बरं का शंका नको ठेवू. काय मध्याची जोग याच नाव ऐसा मी या तिला होती मग माझी या स्वरूपा पावती. हे अंतकणीचे तुझपाशी बोली जत असे. कोणाला सांगताय श्रीकृष्ण भगवंत हा पांडुरंग परमात्मा कोणाला सांगतोय अर्जुनाला सांगतोय आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगताय. आणि म्हणून अभंगाने हे जर नाही केलं तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणावर करिता भरोभारी तुरावासी दोरी करिता भरोभारी तुरावासी दोरी करिता भरोभारी तुरावासी दोरी करिता भरोभारी तुरावासी दोरी भवाची पुरी वाहवसी प्रपंच करून संसार करून कुठं जायचे. एक एक येऊनी कोटी कोटी भोळे महाराज असेल. एक तर 83,99,999 योनी भोग देव मिळालेला आहे. पाप पुण्य करून आणि मग नरद्या येऊनी हानी करून घेऊ नका. देवाला प्राप्त करून घ्या. देव प्राप्तच आहे फक्त महर्षी आलेलेच आहे. आजच करून घ्या दादा वेळ लागू नका. एक वेळ हे करून घ्या आणि मग जावा बरं का. मग तुम्हाला आनंद वाटेल. आई वडिलांची सेवा ह्या मुलांनी उत्तम केली. आईची सेवा उत्तम वडिलांची पण सेवा उत्तम. त्यांच्या सुनांनी त्यांच्या मुलांनी नातवंडांनी दादांनी देखील. कारण काशी केली मथुरा केली गेली मी द्वारका. 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 जगात देव नाही आई बाबा धारका. 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 काशी केली मथुरा केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. तुकाराम महाराज केलेला पुरावा देत आहे. माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी.
पंढरीचे कार्य केले पंढरीचे कार्य केले. स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रेमाने शेवटच्या तासापर्यंत आई वडिलांची सेवा केली. पण मोठेपणा आपल्याकडे नाही घेतलं. मोठेपणा कोणाला दिलं? पुंडलिकांना दिलं. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी हेही असून या देव व्यर्थ इंदती निर्दैव. सेवा माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म. आई वडिलांची सेवा केल्यामुळे ज्यांच्याकडनं आई वडिलांची सेवा झाली नसेल त्यांना हा पांडुरंग परमात्मा हा मिळणे दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र ऐद्वत कुसरी एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप. समबुद्धी घेता समान असे हरी 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 झाला किंवा एक नाम हरी द्वैत नाम दुरी द्वैत कुसरी विरळा जाणे. द्वैत कुसरीवर कोणाजवळ असते? संत जाणा जगी संत तोची जगी दया क्षमा ज्यांचे अंगी. पुढे काम क्रोध मोह निमाले ठाईची अवघी सृष्टी झाली आनंदाची. त्याला कळलेली भाषा. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये भावाला भयंकर किंमत दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसे केले. भक्ती भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. ज्ञानेश्वर महाराजांचं घ्यायचे बाबा अरे अरे ज्ञाना झाला पावन. तुझे तुझं ध्यान तुझे तुझं ध्यान तुझा तुझे देव तुझा तुझे भाव तुझा तुझे देव तुझा तुझे पांडुरंगे काम क्रोध निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. बर का असा अनुभव लागलीच येतो मुखी नाम हाती मोक्ष आईची साक्ष. बहुतांची शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत की काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. फास्ट हा एकदम बाराला संपायला सांगितलं. काही न लगे का भावची कारण काही न लगे का भावची कारण भावची कारण काही
एरवी करी मी मूर्खू जरी झाला ते अविवेकू संत कृपा दीपकू सोजवळ असे. संतांच्या कृपेने ह्या 2 पायांचा 2 हातांचा आणि बिगर शब्दाच्या रेड्याच्या मुखातून जे बोलवलं गेलं, कारण कर्मिनी त्याची केली कटकट वाकडी का नीट देव जाणे येथे एकच लीला करले. जे सर्व भावे मज भजले त्या आईला तडी सरले माया जाळ. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.